स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026च्या समारोप सत्रात सहभागी होणार आहेत। नवी दिल्लीत भारत मंडपम इथं दुपारी 4:30च्या सुमाराला हा कार्यक्रम होईल। या संवाद उपक्रमाचा प्रारंभ 9 जानेवारीला झाला आहे। समारोप कार्यक्रमात पंतप्रधान देशभरातल्या तसंच जगभरात वसलेल्या भारतीय समुदायाचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या युवा प्रतिनिधींशी संवाद साधतील। निवडक युवा प्रतिनिधी राष्ट्रीय महत्त्वाच्या 10 विविध विषयांवर पंतप्रधानांसमोर सादरीकरण करणार असून या माध्यमातून युवा नेतृत्वाचा दृष्टिकोन आणि राष्ट्र उभारणीसाठीच्या त्यांच्या कल्पना पंतप्रधानांसमोर मांडल्या जाणार आहेत। या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026च्या निबंध संग्रहाचं प्रकाशनही करणार आहेत। यात देशाच्या विकासाचे प्राधान्यक्रम आणि दीर्घकालीन राष्ट्र उभारणीच्या उद्दिष्टांवर युवा प्रतिनिधींनी लिहिलेले निवडक निबंध प्रसिद्ध करण्यात येत आहेत। भारतातील युवा वर्ग आणि राष्ट्रीय नेतृत्वात थेट संवाद घडवून आणण्याच्या उद्देशाने विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग हे व्यासपीठ तयार करण्यात आलं आहे। राजकारणाशी संबंध नसलेल्या 1 लाख युवा प्रतिनिधींना राजकारणात जोडून घेण्याचं आणि विकसित भारताविषयीच्या त्यांच्या संकल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाला केलं होतं। त्याला अनुसरूनच हा उपक्रम राबवला जातोय। यंदाच्या संवाद उपक्रमात देशभरातील 50 लाखांपेक्षा जास्त तरुणांनी भाग घेतला आहे। विकसित भारताचा